हे बघा, अशा पद्धतीने याला पाणी सुटतं. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग अँड गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रॉन सुक्का मसाला मी कसं बनवते. म्हणजे ज्यावेळेस रिया जॉर्जियाला चालली होती, मी तिच्यासाठी बनवून दिलं होतं आणि मला कमेंट आली होती की आम्हाला दाखवा कसं बनवता ते. तर ते आज मी बनवणार आहे. पण त्याच्या अगोदर मी माझी एक मॉर्निंग रुटीन ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी सकाळी उठल्याबरोबर काय ड्रिंक घेते. म्हणजे गरम पाणी हे मस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी आता रिसेंटली काही गोष्टी ॲड करते ज्या आपल्या बॉडीसाठी बेनिफिशियल आहेत. तर म्हटलं चला तुमच्या जोडीलाही शेअर करते, तुम्हालाही दाखवते. 1 ग्लास गरम पाणी, गरम पाणी करून घेते. एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 स्पून घी टाकेल. जास्त नाही, सुरुवात आपण थोड्याच घीपासून करायची आहे. आणि 1/2 स्पून हनी. हनी वेस्ट घालवायचा नाही, तो टेस्टी असतो आणि मला फार आवडतो. तर हा ड्रिंक आहे. हे अशा पद्धतीने मी माझं मॉर्निंगचं ड्रिंक आहे ते बनवलेलं आहे. यामध्ये हनी, गरम पाणी, घी आहे. तर स्पेशली घी ही आपल्या बॉडीसाठी खूप बेनिफिशियल आहे. मग ते हेअर, स्किन, बोन्स, जॉईंट यासाठी फायदेशीर आहे. तसं डायजेशनमध्ये हेल्प करतं. आणि प्लस मी ऐकलं आहे की वेट लॉससाठीही फायदेशीर आहे, पण त्याबद्दल मला काही फारसं नॉलेज नाही आहे. तर हे ड्रिंक मी बनवलेलं आहे आणि मी ही काही फार आधीपासून नाही, हे रिसेंटलीच 20-25 दिवस झाले असतील मी हे डेली घेते आणि त्याचा फायदा मला समजतो, जाणवतो आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. जर फायदा होत असेल तर तुम्हीही ट्राय करा आणि घ्या. तर हे बनवलं आहे आणि आता आमच्या घरात एक छोटंसं टेरेस आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आता टेरेसवर जाते आणि एक मॉर्निंगचं माझं रुटीनच आहे की गरम पाणी घ्यायचं, टेरेसवर बसायचं, थोडंसं मेडिटेशन, डीप ब्रीदिंग हे करायचं, फ्रेश एअर, सकाळची सनलाईट वगैरे. तर ते एक हॅबिट झालेली आहे. ॲक्च्युली मी असं फारसं काही एक्सरसाइज वगैरे करत नाही, पण सकाळचं थोडंसं मेडिटेशन वगैरे करायला मला आवडतं आणि स्पेशली टेरेसवरती. तर मग आता जाते आणि आधी गरम पाणी पिऊन घेते. तर चला आधी टेरेसवरच जाऊया. सकाळी टेरेसवर बसायला खरोखर खूप छान वाटतं. ते आता सध्या रस्त्याचं थोडंसं काम चालू आहे म्हणून आवाजही येत असेल. चला गरम पाणी पिऊन झालेलं आहे आता. आणि हे मॉर्निंगला उपाशी पोटीच प्यायचं असतं. तर थोड्या वेळानंतर मग नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे जे काय असेल ते करू शकतो. आता माझं पिऊन झालेलं आहे. आता मी फ्रेश होते कारण की माझी आंघोळ झालेली नाही आहे. तर आता जरा फ्रेश होते, मग तुम्हाला भेटते. तर माझी आंघोळ झालेली आहे, छानसा नाश्ता करूनही झालेला आहे. आता आपण किचनकडे जाऊया
आणि मी तुम्हाला दाखवते कोलंबीचा सुक्का मसाला किंवा कोलंबीची चटणी. मी सहसा कोलंबीची चटणीच बोलते. ते कसं केलं जातं. ॲक्च्युली आज घरी फिश आहे म्हणजे जेवणासाठी, तर मला एका वेळेस आमच्या घरी असे 2-3 प्रकार करावे लागतात. तर मला जेवणाची तयारी करायचीच आहे, तर मी तुम्हाला दाखवते त्या जोडीला माझं जेवणही करून घेते. तर ऑब्विसली जेवण करायचं आहे तर प्रिपरेशन करावं लागतं. आणि कोलंबी चटणी किंवा कोलंबी सुक्का मसाला यासाठी काय प्रिपरेशन करायचं आहे मी ते दाखवते. हे बघा, आधी तर मला लागतं कोलंबीची चटणी करण्यासाठी ना लसूण, मिरची, कढीपत्ता, अद्रक आणि कोथिंबीर याचं पेस्ट. मी ॲक्च्युली हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळं काढलेलं आहे एका प्लेटमध्ये. फक्त कोलंबीची चटणी करण्यासाठी हे इतकं इनफ आहे. आणि हे मग खलबत्त्यामध्ये मी चेचून घेणार. पण मोस्टली मी काय करते माहिती आहे का, मला ना हे बघा लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आणि तुम्ही बघाल ना तर लसूण मी हे पाकळी सकट ठेवलेलं आहे. त्याचं साल आहे ना तसंच आहे. मी त्याच्या वरचं कवर असतं ना फक्त ते काढते आणि तसंच ठेवते. कारण की हे मला हे जे मटेरियल आहे, हे जे मी आता बनवणार आहे लसूणाची पेस्ट, ती फिश फ्रायसाठी वापरते. आणि जेव्हा ते कडक होतं ना तर लसूण आणि त्याचं साल असं थोडंसं कडक लागतं आणि छान लागतं खायला. प्लस चिकन फ्राय करते मी, त्यातही ते वापरते. तर मला कसं आता थोडं जास्त लागणार आहे म्हणून मी हे थोडं जास्त क्वांटिटीत करून ठेवते. आणि 4-5 दिवस म्हणजे फ्रीजमध्ये चांगलं राहतं पण. तर जर फक्त तुम्हाला कोलंबीच करायची आहे तर तुम्ही असंही घेऊ शकता. हे बघा लसूण आहेत, हे 4-5 पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कढीपत्ता मस्त आहे. मला फिशमध्ये कढीपत्ता म्हणजे मोस्टली मी कढीपत्त्याचा वापर करतेच वाटणात वगैरे. आणि हे 1 मिरची आणि थोडंसं अद्रक आणि ही कोथिंबीर हे याच्यामध्ये चेचून घेणार आहे. हे अशा पद्धतीने. ते जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर हे बेस्ट आहे. आणि हे करून ठेवलं ना बऱ्याच गोष्टींना म्हणजे फिश फ्रायला वगैरे पण कामी येतं. हे असं लसूण सगळं मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं आहे. थोडी तयारी करूनच ठेवलेली आहे. कोथिंबीर, हे अद्रक, कढीपत्ता आणि मिरची जास्त नाही, 1-2च फक्त. हे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आणि एकदम बारीक पेस्ट नाही करायची, थोडीशी भरट ठेवायची आहे. मी करून घेते. पेस्ट जास्त बारीक असं वाटण टाईप नाही करायचंय, थोडंसं भरडच ठेवायचंय. या अशा पद्धतीने हे बघा मी कसं भरड केलेलं आहे. म्हणजे एकदम असं बारीक पेस्ट नाही केलेलं आहे, थोडं जाडसर वाटण ठेवलेलं आहे. म्हणजे हे फिशला लावता येईल किंवा चिकनमध्येही टाकता येईल, छान लागतं. हे स्टोरेज करून ठेवते मी असं डब्यामध्ये, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा वापरता येतं. हे एक झालं. आणि दुसरं हे म्हणजे खूप कमी प्रमाणात मी कोलंबीमध्ये टाकते. पण दुसरी एक गोष्ट आहे ती मी बनवणार आहे, ते आहे वाटण. तसं प्रोसेस तुम्हाला लेंथी वाटत असेल, हे टाका ते टाका, पण हे गोष्टी येत नाही या कामी येतात. म्हणजे एकदा करून ठेवलं ना स्टोरेज की 4-5 दिवसांनी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये. आता मला रसा करायचा आहे, म्हणजे कोणी कालवण बोलतं, कोणी रसा बोलतो, तर मी वामचा रसा करणार आहे. तर त्यामध्ये मला वाटण लागणारच आहे. आणि इतर वेळेस जसं आपण व्हेज भाज्या म्हणजे कडधान्य सुके करतो तर त्यामध्येही मी ते टाकते. त्याची चटणी ही छान होते. तर आपण आधी बघून घेऊया कसं करायचंय. हे बघा सेम वस्तू आहेत, फक्त एवढंच त्यामध्ये मी ॲडिशनल खोबरा टाकला आहे लसूणच्या ऐवजी. तर यामध्ये आता मी वाटण करते. हा खोबरा कापून घेतलेला आहे. दुसरा कढीपत्ता, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर याचं आता मी वाटण करून घेते. याचं आपल्याला वाटण हे एकदम स्मूथ करायचं आहे. गरजेनुसार थोडं थोडं पाणी हे टाकत राहायचं आहे. त्यामुळे माझं वाटण ही करून झालेलं आहे. ते मी असं स्टोरेज करून ठेवते.
म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा वापरता येईल. हे अशा पद्धतीने कट करून आतमधून क्लीन करून घेते. म्हणजे मला सवय आहे की मी हे आतून सगळं असं क्लीन करून घेते, धुवून घेते. आणि कोलंबी ही समुद्राची जास्त टेस्टी लागते. ॲक्च्युली फार्मची कोलंबी मिळते ती अशी जाड असते, पण त्याची टेस्ट एवढी चांगली नसते. आम्हाला नाही आवडत, आम्ही समुद्राची कोलंबी तीच खातो. तर ही तीच आहे. पण कोलंबीला फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार तेल वापरू शकता, पण मी 2 चमचे तेल टाकते. आणि 1 कांदा हा बारीक कापून मी ठेवलेला आहे. तेल टाकलेलं आहे 2 चमचा. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे आलं लसूणचं पेस्ट. हे खूप कमी क्वांटिटीमध्ये, काय फारसं नाही घेते. हे बघा 1 चमचा तो टाकायचा आहे. आणि यामध्ये टाकायचा आहे कांदा. बारीक चिरलेला कांदा. म्हणजे जर वाटण नसेल तर कांदा हा मी 1 घेतलेला आहे. तुम्ही थोडा जास्त घेऊ शकता, पण मला कांदा फारसा आवडत नाही म्हणून मी 1च वापरते. आणि आमच्या घरात कमी माणसं आहेत तर त्यांच्यासाठी इनफ होऊन जातो. पण जेव्हा जास्त माणसं असतात किंवा क्वांटिटी वाढलेली असते त्यावेळेस मी त्याचं प्रमाणही थोडं वाढवते. पण वाटण हे मी म्हणेन मस्त आहे, हे टाका, कारण की त्याच्याने टेस्टही वाढते. त्याची थिकनेस पण आहे, चटणी ज्याला मी बोलते सुक्का मसाला, हे चांगलं छान होतं, टेस्टी होतं. कांद्याला आपण भाजून घ्यायचं आहे छानपैकी. जेवण अगदी आरामात करायचं असतो, त्याला वेळ देऊन करायचं असतो. घाई गडबडीमध्ये जेवण होत नाही. आणि मी तर अगदी आरामात करत असते छानपैकी. आता मी तुमच्याशी बोलते म्हणून नाही, तर मी इतर वेळेस छानपैकी गाणी लावते आणि गाणी ऐकत ऐकत जेवण करत असते. कांदा हा छानपैकी भाजून झालेला आहे, तळून झालेला आहे, मी फ्राय केलेला आहे मी त्याला. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. तर एवढं इनफ आहे त्या कोलंबीसाठी. आणि आपण चाखून बघू शकतो जशी गरज असेल तसं. आणि दुसरा आहे मसाला. हे बघा 1 चमचा लाल तिखट मसाला. थोडं जास्तही चालेल, आम्हाला तिखटच लागतं जेवण तसं. आणि वाटण, हे वाटण मी इतकं केलं आहे पण तरी सुद्धा मी टाकणार अगदी थोडंच आहे. आधी त्यावर मिक्स करून घेते. अगदी 1 चमचा इनफ आहे बस. आणि यामध्ये टाकायची आहे कोलंबी. ही मी धुवून घेतली आहे स्वच्छ. आता ही त्यामध्ये टाकते. आणि यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, वाफेवरच त्याला पाणी सुटतो. चांगला मिक्स करून घेतला आहे. याला बारीक गॅसवर शिजत ठेवणार आहे मी. आता माझं जे जेवणाचं काम आहे आता मी ते थोडं आवरून घेते. आज मला जेवणामध्ये पापलेट, वामचा रसा, भात सगळंच करायचं आहे, तर ते पटकन आवरून घेते. हे बघा अशा पद्धतीने याला पाणी सुटतं. यामध्ये पाणी टाकायची गरज नाहीये. आला की बारीक गॅस करायचं, झाकण ठेवायचं आहे आणि त्याला शिजून द्यायचंय. आणि एकीकडे आता मला फिश फ्राय करायची आहे, पापलेट, वाम आणि रसा करायचा आहे. आणि मी फिश कशी फ्राय करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तेही तुम्हाला दाखवेल की मी फिश ही कशा पद्धतीने फ्राय करते. अशा पद्धतीने आपली कोलंबीची चटणी ही झालेली आहे, सुकी पण झालेली आहे. आता यामध्ये लास्ट स्टेप म्हणजे फक्त टाकायचं आहे कोथिंबीर. छानशी कोथिंबीर टाकायची आहे.
आणि बस आपली टेस्टी कोलंबीचा सुक्का मसाला किंवा कोलंबीची चटणी ही झालेली आहे छानपैकी. तुम्हीही घरी बनवा, ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. वाव, ही कोलंबी ना अशी नुसती खायला रियाला सुद्धा फार आवडते का, यशला, रियाला, धनींना भरपूर आवडते. तर बघूया कशी झाली आहे. खूप छान, मस्त. याला सुक्या भाताबरोबर खाता येतं, चपाती बरोबर खाता येतं, इवन ब्रेड मध्ये टाकून सुद्धा खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तर तुम्ही ट्राय करा. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.